राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी काल मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। खासदार सुनील तटकरे यांना राजगडमधून अनिकेत तटकरेंना निवडणुकीसाठी उभं करायचं आणि त्यासाठीच काय काय करता येईल याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। अनिकेत तटकरेंचा परिषदेचा कार्यकाळ 2024ला संपला होता। तेव्हापासून पुन्हा परिषदेत पोहोचण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। याशिवाय राष्ट्रवादीत सध्या सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा चर्चा झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। प्रणाली, आपण बघतो राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी काल मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली आहे। काय काय यात महत्त्वाची चर्चा झाली असेल? कालच आपण बघितलं होतं की विधान परिषदेच्या 17 जागांच्या संदर्भामध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं बोललं जाते। सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे हे 2024 मध्ये विधान परिषदेतून रिटायर झाले होते किंवा विधान परिषदेचा त्यांचा कार्यकाळ संपलेला होता। तेव्हापासूनच अनिकेत तटकरे हे पुन्हा एकदा विधान परिषदेमध्ये पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न जो आहे तोच सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर काल सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं कळत आहे। अनिकेत तटकरे, कारण रायगड जर आपण बघितलं तर या ठिकाणी भाजप आणि शिवसेना या दोघांचंही वर्चस्व आहे, त्यामुळे इथली जी जागा आहे ती राष्ट्रवादीला सुटेल किंवा राष्ट्रवादीला सहजासहजी मिळवता येईल अशी शक्यता थोडीशी कमी आहे। त्या पार्श्वभूमीवर मित्र पक्षांनी जर मदत केली तर आपल्याला अनिकेत तटकरे यांना या ठिकाणून निवडून आणता येईल या अनुषंगानं ही चर्चा झाल्याचं कळत आहे। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अदिती तटकरे या महिला बालकल्याण विकास मंत्री आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत, परंतु रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये सातत्यानं वाद सुरू आहे। आता जवळपास 1.5-2 वर्ष होत आले सरकार स्थापन होऊन, तरी सुद्धा पालकमंत्र्याचा तिढा काही सुटलेला नाहीये। तर या पालकमंत्र्यांच्या तिढ्यावरून आपल्याला अनिकेत तटकरे यांना पुन्हा विधान परिषदेमध्ये परत पाठवता येतं का या अनुषंगानं किंवा या व्यतिरिक्त जे काही अजून मुद्दे आहेत या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळत आहे। सोबतच राष्ट्रवादीमध्ये सध्या आपण सगळ्यांनाच माहिती आहे की सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल या दोन नेत्यांच्या एकूणच ज्या पद्धतीची त्यांना वागणूक दिली जाते त्या अनुषंगानं सुद्धा सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचं दिसून येत आहे। बरं प्रणाली, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढची महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। परळी या ठिकाणी पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला शिखर समितीच्या बैठकीत सुधारित 301,54,00,000 रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे। ही योजना नियोजन विभागामार्फत राबवण्यात मान्यता देण्यात आलेली आहे आणि यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांनी त्यांचा सत्कार केलाय। समस्त परळीकर आणि शिवभक्तांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे आभार देखील त्यांनी व्यक्त केले।